हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या चॅनलवरती। मित्रांनो, कंबाईन पूर्व परीक्षा आपल्याला माहिती आहे की आधी आयोगाने 9 तारीख आपल्याला दिली होती नोव्हेंबरची, परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अतिशय पूरजन्य परिस्थिती आहे। तर जवळपास सर्वच महाराष्ट्र पाण्यामध्ये आहे सध्या असं आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे आपली एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे गेली, त्यामुळे आपली कंबाईन परीक्षा सुद्धा पुढे जाणार आहे। आणि हे जे काही आपल्याला दिवस मिळालेले आहेत, तर या दिवसांमध्ये तुम्हाला तुमची तयारी ट्रॅक करायची असेल तर त्यासाठी आपल्या ड्रीम MPSC मार्फत एक ई-बुक मी लॉन्च केलेला आहे। लॉन्च म्हणजे हँड रिटनच आहे, जे ज्यामध्ये तुम्हाला 2017 पासून तर 2023 पर्यंतचे सगळे जे काही PYQ आहेत त्याचं ॲनालिसिस केलेलं एक बुक मिळणार आहे। ज्या बुकच्या माध्यमातून तुम्ही तुमचे कुठले पॉइंट आपले कव्हर करून झाले, त्याच्या किती रिव्हिजन झाल्या, किती करायच्या आहेत, हे सगळं काही ट्रॅक करू शकाल। आणि त्या ई-बुकच्या माध्यमातून तुमचा कुठल्याही विषयातला कुठलाही महत्त्वाचा पॉइंट सुटणार नाही। आता PYQचं महत्त्व तर जवळजवळ सर्वांनाच माहिती झालेलं आहे, त्यामुळे हे ई-बुक जे आहे ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। तर त्या ई-बुकच्या माध्यमातून तुम्ही जरी कुठला क्लास जॉईन केलेला असेल किंवा क्लास जॉईन केलेला नसेल सुद्धा, तरी सुद्धा कुठले टॉपिक हे हॉटस्पॉट म्हणता येईल किंवा कुठले महत्त्वाचे आहेत, कुठल्यावरती आपण टार्गेट करायला पाहिजे, कुठले टॉपिक आपण कव्हर करायला पाहिजे, हे लक्षात येण्यासाठी आपल्याला त्या बुकच्या माध्यमातून किंवा त्या बुकचा उपयोग होणार आहे। आणि प्लस तुम्ही त्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन सुद्धा ट्रॅक करू शकणार आहात। तर त्याची जर का तुम्ही प्रिंटआउट काढली आणि ते स्पायरल जर का जवळ ठेवलं, त्यासोबत आयोगाचे 2017 ते 2024 पेपर जर का तुम्ही जवळ ठेवले, तर त्या दोन पुस्तकांच्या किंवा त्या दोन नोट्सच्या माध्यमातून म्हणजे आपलं एक पेपर सेट तो तर आपल्याला लागणारच आहे आणि त्यासोबत आपल्या आयोगाच्या याच्यामधून काढलेले PYQ, तर या दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करू शकाल। ग्रुप बी साठी हे अतिशय गरजेचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली, त्यामुळे सगळ्या जे काही विद्यार्थ्यांचा कल आहे तो आता राज्यसेवेकडून गट ब कडे आलेला आहे आणि सगळे विद्यार्थी एक्झाम देणार। यावर्षीचे कट ऑफ तुम्ही पाहिले आणि हे काही आता कमी होणार नाहीये, कारण की ते जर का विद्यार्थी इकडे आले तर ऑब्व्हियसली कट ऑफ वाढणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे सगळेच विद्यार्थी सगळ्याच एक्झाम देतात, परंतु राज्यसेवेकडे आता मुलं इतके जाणार नाही ते डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे। तर मग आपल्याला कंबाईन मध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्यासाठी मग आपली तयारी सुद्धा तशीच तगडी असायला पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या ई-बुकचा फायदा होणार आहे। तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच कशा प्रकारे त्यामध्ये मांडणी केलेली आहे। तर आणि जर तुम्हाला ई-बुक परचेस करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे, सध्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी नंबर देते, त्यावरती जाऊन तुम्हाला त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि 99 रुपये अशी त्याची किंमत ठेवलेली आहे। फ्री मध्ये ते नाहीये, 99 रुपयाची किंमत आहे। ज्यांना ते परचेस करायचं आहे त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे, त्यांना ते ई-बुक मिळेल। त्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे, प्लस आपल्याला आयोगाचे 2017 ते 24 पेपरची सुद्धा PDF मिळेल, त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्या दोनही प्रिंट तुम्हाला सोबत ठेवायच्या आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमचे कुठले महत्त्वाचे पॉइंट सुटलेले आहेत, कुठले महत्त्वाचे पॉइंट आणखी करायचे आहेत, त्याची कितीदा मी रिव्हिजन केली आहे, कितीदा रिव्हिजन व्हायची आहे, हे सगळं काही ट्रॅक करता येणार आहे। एक कॉन्फिडन्स तुम्हाला त्याच्या माध्यमातून येईल आणि तुमचा अभ्यास योग्य मार्गावरती आहे की नाही हे तुम्हाला कुणाला विचारायची गरज पडणार नाही, स्वतःच तुम्ही ते सगळं काही करू शकाल। तर पाहूया आपण पहिल्यांदा कशा प्रकारे त्याच्यामध्ये मांडणी आहे, हँड रिटन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येईल। तर मी पहिल्यांदा ते दाखवते। तर हे जे काही ई-बुक आहे, तर यामध्ये 2017 ते 2024 चे जे काही पेपर आहेत आयोगाचे ग्रुप बी चे, तर त्याचं मी तुम्हाला ॲनालिसिस करून पॉइंट काढून दिलेले आहे। त्यासोबत या पेजवरती याचा कसा वापर करायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे, तर ते वाचून तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारू सुद्धा शकता। आता ह्या आहे 2017 राज्यघटना, यामध्ये सेट ए च्या नुसार सगळे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक इथे कंसामध्ये दिलेले आहेत आणि त्यामधले सगळे PYQ वरून हे काढलेले पॉइंट आहेत। तर आता हे जे काही पॉइंट आहेत, तर आता समजा अविश्वास प्रस्ताव आहे, पंतप्रधानावरती मुख्यमंत्र्यावरती हा प्रश्न आहे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला मग हे पॉइंट पहिल्यांदा हा आपण पॉइंट पाहिला, मग आपलं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये हा पॉइंट आपण काढायचा, वाचलेलं नसेल तर ते वाचायचं आणि एक रीडिंग झाली की इथे टिक करायचं। मग आता टिक केल्यानंतर 1 ते 2 दिवसाच्या आतच आपली परत रिव्हिजन झाली पाहिजे, त्याच्यानंतर इथे टिक करायचं, सेकंड रिव्हिजनला इथे आणि थर्ड रिव्हिजनला इथे। सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे कुठले पॉइंट याच्यामधले वाचून झाले आहेत, कुठल्या याच्यावरती एकच रिव्हिजन झाली आहे का, माझ्या 2 झाल्या आहेत की 3
झाले आहेत, 3 रिव्हिजन सफिशियंट आहेत। जर का तुम्ही 3 ते 4 रिव्हिजन जर नाही केलं तर आपल्याला ते नाही आठवणार आणि तुम्ही एक तिथे हे जेव्हा पॉईंट कराल किंवा असा जेव्हा अभ्यास कराल सोबतच याचा प्रश्न सुद्धा पाहणं आवश्यक आहे बरं। प्रश्न जेव्हा पाहाल तर तुम्हीच तुमची जे काही कॉन्फिडन्स लेवल आहे ते तुम्ही तिथे चेक करू शकाल कशा प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर अशा प्रकारे 2017, 2018 असं सर्व इयर वाईज तिथे दिलेलं आहे। 2024 चे सुद्धा आहेत, त्यानंतर जिओग्राफीचे सुद्धा आहेत। कंसांमध्ये प्रश्न क्रमांक आहेत, क्रमांक पाहायचा, प्रश्न वाचायचा आणि आपला पॉईंट सुटलेला असेल तर रीडिंग करायची किंवा एकदा वाचलेलं असेल तर इथे टिक करायचं। या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स खूप बूस्ट होणार आहे आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा आपल्या येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी होणार आहे। तर या बुकला परचेस करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे। त्यानुसार तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला ट्रॅक करता येईल। सो त्या नंबरवरती संपर्क करा आणि आपला जे काही ई बुक आहे त्याचं प्रिंट काढून तुमचा अभ्यास जो आहे तर तो कंटिन्यू करा। सो अशा प्रकारे हे सर्व विषयाचं इथे दिलेलं आहे आणि या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सगळ्या विषयाची तयारी जी आहे ती ट्रॅक करता येईल। तर अशा प्रकारे आपलं ई बुक आहे, तुम्ही आता पाहिलं ते ई बुक जर का तुम्हाला परचेस करायचं असेल तर जसं मी सांगितलं दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ई बुक जे आहे ते मिळणार आहे।